नमस्कार मंडळी, आनंदी आनंदच्या आनंद तरंग मालिकेच्या आजच्या भागात मी गौरी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आनंद तरंगाच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 6, त्याचे गोष्टरूप आणि निरूपण. अध्याय 6. गजानन महाराज बंकटलालांच्या घरी राहिले असताना एक अपूर्व घटना घडली. त्याचीच ही गोष्ट. गावाच्या दक्षिणेस बंकटलालांचा मळा होता. तेथे एकदा महाराज मक्याची कणसे खावयास गेले. महाराजांसोबत बरीच मंडळी होती. शेतातील विहिरीजवळ कणसे खाण्याची तयारी केली. विहिरीला भरपूर पाणी होते. जवळच दाट चिंचेचे झाड होते. कणसे भाजण्यासाठी झाडाखालीच शेकोटी केली. खूप धूर झाला, पण त्याचा परिणाम असा झाला की झाडावर असलेले आगीमोहाचे पोळे उठले. माशा पाहून सारी मंडळी पळून गेली. पोळ्याच्या माशा मळाभर पसरल्या. अशा परिस्थितीमध्ये प्राणापेक्षा प्रिय ते काय? पण गजानन महाराज आपल्या आसनावर शांतपणे बसून राहिले. ते विचार करू लागले, मी सर्वत्र आहे, कणसात मी आहे, या माशांमध्ये देखील माझेच रूप आहे. या विचारात महाराज आनंदात बसले. हळूहळू साऱ्या माशा महाराजांच्या अंगावर बसल्या. जणू त्यांनी एक शालच महाराजांच्या अंगावर पांघरली होती. माशा चावत होत्या, काटे बोचत होते, पण महाराजांना त्याची पर्वा नव्हती. एक प्रहर उलटून गेला. आता भक्तांना काळजी वाटू लागली. बंकटलाल दुःखाने व्याकुळ झाले. ते म्हणू लागले, चुकले माझे, कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी महाराजांना शेतात कणसे खायला घेऊन आलो. महाराजांच्या या यातनांना मीच जबाबदार आहे. बंकटलालांनी महाराजांजवळ जाण्याची मनोमन तयारी केली. महाराजांनी ते जाणले. जमलेल्या जनसमुदायात बंकटलालच खरा भक्त निघाला, जो संकट झेलायला तयार झाला. महाराज माशांना उद्देशून म्हणाले, तुम्ही माझ्या या निस्सीम भक्ताला चावू नका, तो माझ्यासाठी इकडे धावून येतो आहे. असे बोलता माशा मोहोळावर जाऊन बसल्या. बंकटलालांनी हे पाहिले. महाराज हसत हसत बंकटलालांना म्हणाले, तू आम्हास मास मेजवानी दिलीस. ते विषारी जीव माझ्या अंगावर येऊन बसले, पण तेव्हा सारे लाडू भक्त माझ्यापासून दूर गेले. तू लक्षात घे की कोणावर संकट आले तर बाकीचे मदतीला येतील याची खात्री नाही. सगळे लांब जातात. आपले दैवच आपल्या साथीला असते. हे ऐकून बंकटलाल खजील झाला. तो महाराजांना म्हणाला, तुमच्या शरीरात माशांचे डंख डसले असतील, ते काढण्यासाठी सोनाराला बोलवून आणतो. सोनार चिमटा घेऊन आले, पण महाराजांच्या अंगावरील काटे शोधू लागले. काटे कुठेच दिसेनात. महाराज त्यांना म्हणाले, थांबा, मी काटे काढून देतो. त्यांनी श्वास रोखून धरला व डंखाचे काटे बाहेर आले. लोक आनंदून गेले. पुढे सर्वांनी कणसे भाजून खाल्ली. तिन्ही सांज झाली. सर्व मंडळी आपापल्या घरी निघून गेली. महाराज एकदा शेगावपासून 18 कोस दूर असलेल्या अकोट गावी आपले बंधू नरसिंग यांना भेटायला गेले. नरसिंग अकोट गावाजवळ निबिड अरण्यात एकटे राहत होते. या अरण्यात अनेक प्रकारचे वृक्षवेली होते. असंख्य प्रकारचे साप होते. अशा अरण्यात नरसिंगजी एकटे राहत असत. गजानन महाराज नेहमी त्यांना भेटायला जात असत. गजानन महाराजांना बघून नरसिंगजींना खूप आनंद झाला. दोघेही भेटीने आनंदले होते. ते आसनावर बसले आणि एकमेकांना आपापले अनुभव कथन करू लागले. यावेळी महाराज नरसिंगजींना म्हणाले, नरसिंगा, तू बरे केलेस, प्रपंचात राहिलास. मी त्याचा त्याग केला. मी योगाचा स्वीकार केला. योगाच्या सानिध्यात असामान्य गोष्टी घडत असतात. सामान्य माणसांना त्या समजून येत नाहीत. अशा गोष्टी लपवण्यासाठी मी लोकांच्या नजरेत पिसा बनलो, मुद्दाम वेड पांघरले. या सृष्टीचे तत्त्व जाणण्यासाठी शास्त्रकारांनी शास्त्रात कर्म, भक्ती व योग असे 3 मार्ग सांगितले आहेत. तीनही मार्गांचे फळ सारखेच आहे, परंतु त्याचे बाह्यरूप वेगळे आहे. योगक्रियेचे योगी असले तरी त्या तत्वाचा खरा बोध होईल असे नाही. जसे कमळाचे पान फुलापासून लांब असते, त्याचप्रमाणे योग करून त्यापासून अलिप्त राहावे, तरच तत्व कळून येईल. प्रपंचाचे देखील तसेच आहे. गार जशी पाण्यात राहून पाणी आतमध्ये शिरू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात राहून मुलाबाळांची आसक्ती ठेवणे चुकीचे आहे. प्रपंच करताना कायम अपेक्षाविरहित राहून परमेश्वरांचे स्मरण केले पाहिजे. असे केल्यास काहीच अशक्य नाही. महाराज पुढे म्हणाले, तू, मी आणि शेषशायी भगवान एकच आहोत.
सामान्य माणूस आणि परमेश्वर भिन्न नाहीत. नरसिंग आपल्या भावाला म्हणजेच गजानन महाराजांना म्हणाले, आपण मला भेटायला आलात हे फार बरे झाले. प्रपंच हा अशाश्वत आहे. तो दुपारच्या सावलीसारखा आहे. आता आहे, नंतर नाही. मी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागेन. मधूनअधून असंच भेटत चला. भरताने जशी रामाची वाट पाहिली त्याप्रमाणे मी अकोटमध्ये तुमची वाट पाहीन. दोघांमध्ये रात्रभर हितकुल चालू होते. खऱ्या संतांमध्येच हे शक्य आहे. दांभिक व्यक्तींमध्ये प्रेमळ संवादापेक्षा भांडणेच जास्त होतात. दांभिकांचा जगात बोलबाला होत असला तरी श्रोते गोळा करून काही होत नाही. संतत्व हे मठात नाही. संतत्व हे विद्वत्तेत नाही. संतत्व नाही कवित्वात. त्यासाठी स्वानुभव महत्त्वाचा आहे. दांभिक हे मुलाम्याच्या सोन्यासारखे आहेत. अशा सोन्याचा काय उपयोग? अकोटमध्ये महाराज नरसिंगजींना भेटायला आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. लोक नारळ घेऊन महाराजांना भेटायला गेले, पण गजानन महाराज तोपर्यंत तिथून निघून गेले होते. पुढे एकदा भ्रमण करीत असताना महाराज आपल्या शिष्यांसह दर्यापूरजवळ आले. दर्यापूरच्या जवळ चंद्रभागेच्या तीरावर शिवरगावी व्रजभूषण नावाचा पंडित राहत होता. ही चंद्रभागा पंढरपूरची नव्हती. त्याच नावाची एक छोटी नदी होती. या व्रजभूषणाला 4 भाषा अवगत होत्या. साऱ्या वऱ्हाडात त्याच्या विद्वत्तेची कीर्ती पसरली होती. तो सूर्याचा मोठा भक्त होता. रोज चंद्रभागेवर जाऊन तो सूर्याला अर्घ्य देत असे. फिरत फिरत महाराज शिवरगावला आले. त्यांनी विचार केला, व्रजभूषणाला त्याच्या तपाचे फळ द्यावे. महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात बसले होते. व्रजभूषण रोजच्या प्रमाणे स्नानाला आले. महाराजांच्या आजूबाजूला शिष्यमंडळी गोलाकार बसली होती. जणू ते शिष्य नसून गजानन भास्कराची किरणेच होती. व्रजभूषण सूर्यास अर्घ देताना त्यांनी समोर गजानन महाराजांना पाहिले. सूर्याप्रमाणेच तेजस्वी मूर्ती होती ती. त्यांना पाहून व्रजभूषण मनोमन खूप आनंदले. संध्यासामान घेऊन धावत महाराजांकडे गेले. त्यांच्या पायावर अर्घ्य दिले. पुढे महाराजांना प्रदक्षिणा देखील घातली. सूर्याची नावे घेत 12 वेळा नमस्कार केला आणि शेवटी आरती देखील केली. व्रजभूषण महाराजांना म्हणाले, माझ्या तपश्चर्येचे फळ मला मिळाले. मी धन्य झालो. मी रोज नभातील सूर्याला अर्घ्य देतो. आज प्रत्यक्ष त्याला पाहिले. महाराजांनी त्याला दृढ आलिंगन दिले. आईच्या मायेने व्रजभूषणाला कवटाळले व डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की तुझा कायम जय जयकार होईल. तुझे कर्म सोडू नकोस, ते निरर्थक मानू नकोस, पण त्यात बुडूनही जाऊ नको. मनापासून काम कर. माझे बोलणे कायम ध्यानात ठेव. माझे दर्शन तुला होत राहील. हे बोलून महाराजांनी व्रजभूषणाला श्रीफळ दिला. महाराज शेगावला परतले. या शेगावी नाव शिवगाव असे होते. त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव झाले. महाराज एका ठिकाणी स्थिर नसत. ते मनात येईल त्या ठिकाणी जात असत. श्रावण महिन्यात शेगावातील मारुती मंदिरात उत्सव सुरू झाला. गावातील पाटील मंडळी मारुती भक्त होती. पेंडीला आळी होते त्याप्रमाणे पाटलाला जे आवडेल तिकडे लोकांचा कल असे. हा उत्सव महिनाभर चाले. अभिषेक, कीर्तन, अन्नदान, पोथीवाचन या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत असत. खंडू पाटील या उत्सवाचा पुढारी होता. तो गावचा कारभारी होता व उदार मनाचा देखील होता. पाटील पण म्हणजे वाघाचे पांघरूण असल्यासारखे होते. ज्याच्याकडे हे पांघरूण म्हणजेच जो पाटील त्याला लोक घाबरत असत. गाव करी ते राव न करी ही मराठी म्हण येथे चपकल बसत असे. या मारुती मंदिरात गजानन महाराज आले. ते बंकटलालांना म्हणाले, मी या मंदिरात राहतो. माझ्यासारख्या फकीर माणसाला प्रापंचिक माणसाचे घर राहण्यास योग्य नाही. मी आता येथेच राहतो. तू जेव्हा बोलावशील तेवढ्यापुरता मी तिकडे येईन. गोसावी मच्छिंद्र जालिंदर, स्वामी शंकराचार्य कधीच प्रापंचिकाच्या घरी राहिले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामींवर प्रेम होते, परंतु स्वामी कायम सज्जनगडावर राहिले. तू याचा विचार करावास. माझ्या म्हणण्याला मान द्यावास. माघारी येण्याचा हट्ट करू नकोस. त्यातच तुझे भले आहे. बंकटलालांनी निरुपाय होऊन महाराजांच्या म्हणण्याला होकार दिला. स्वामी मंदिरात आहेत हे पाहून सर्वांना आनंद झाला. भास्कर पाटील महाराजांच्या सेवेकरिता तिथेच राहिले. मंडळी, आत्ताच आपण 6व्या अध्यायाची गोष्ट बघितली. आता आपण पाहणार आहोत याचे निरूपण.
याचे निरूपण मी तुम्हाला 3 टप्प्यात सांगणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मधमाशांची गोष्ट आपण बघणार आहोत. यामध्ये आपण बघितलं की बंकटलालांच्या शेतामध्ये जेव्हा मक्याचं कणीस खाण्यासाठी महाराज आणि बाकी भक्त मंडळी जातात तेव्हा अचानकपणे मधमाशांचा हल्ला त्यांच्यावरती होतो. सारे लोक पळून जातात, पण गजानन महाराज मात्र तिथेच बसतात. माशांचा हल्ला त्यांच्यावरती होतो, खूप माशा त्यांना चावतात, पण ते तिथून तसूभर सुद्धा हलत नाहीत. आणि जेव्हा बंकटलाल येतात गजानन महाराजांच्या मदतीसाठी तेव्हा गजानन महाराज माशांना काय सांगतात की हा माझा निस्सीम भक्त आहे, तुम्ही त्याला चावू नका. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट गजानन महाराज बंकटलालांना सांगतात की हे बघ बंकटलाल, जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा कोणीही आपल्या मदतीला राहत नाही. तू आता बघितलंस, जेव्हा माझ्यावरती माशांचा हल्ला झाला तेव्हा कोणीही तिथं थांबलं नाही. तू आता माझ्या मदतीला धावून आला आहेस. त्याचप्रमाणे जेव्हा एखादं संकट आपल्यावरती येईल, कोणीही मदतीला नसेल, त्या संकटाचा सामना हा आपल्याला स्वतःला हिमतीने करायचा आहे. संकटाला भिवून जर पडलं तर काही उपयोग नाही. संकट आलेलं आहे ते आपल्याला स्वीकारायला हवं आणि त्याचा हिमतीने सामना करायला हवा. कोणीतरी मदतीला येईल आणि मग मी संकटातून बाहेर पडेल अशी जर वाट बघितली तर काही उपयोग नाही. आता जर मी माशांचा हल्ला होतो आहे आणि मग कोण माझ्या मदतीला येतो आहे का हे बघत जर हालचाल करत राहिलो असतो तर जास्त माशांनी हल्ला केला असता. पण मी माशांच्या संकटाला धैर्याने सामोरं गेलेलो आहे हे तू बघितलंस आणि त्याचा मला आता त्रास होणार नाही, कारण मी खंबीरपणे सामोरा गेलो. तर तू देखील हे लक्षात घे. आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात घेण्यासारखी इथे आहे की निस्सीम भक्त बंकटलाल होते गजानन महाराजांचे की जे एकटेच त्यांच्या मदतीला आले. तसंच जेव्हा आपल्यावरती संकट येणार आहे किंवा कोणावरती संकट येणार आहे तेव्हा आपले जे खरे लोक आहेत ते कायम आपल्या पाठीशी उभा राहणार आहेत. आपल्याला संकटातून बाहेर काढायला ते पाठीशी असणार आहेत. पण संकट येईल तेव्हाच ते उपलब्ध असतील असं काही नाही. जर तिथे उपलब्ध असतील, त्यांना येणं शक्य असेल, त्यांना मदत करणं शक्य असतील, ते जरूर मदत करतील. पण म्हणून आपण गाफील राहता कामा नये. आपण गर्भगळीत होऊन चालणार नाही. संकट हे पहिलं आपल्यावर आलेलं आहे, त्यामुळे संकटाचा धैर्याने सामना हा आपल्यालाच करायला हवा. अध्यायाच्या पुढच्या भागात आपण बघितली गजानन महाराज यांचे बंधू नरसिंगजी आणि गजानन महाराज यांची भेट. गजानन महाराज नरसिंगजींना भेटायला अकोटला गेलेले आहेत. त्या ठिकाणी दोघांमध्ये अनेकविध विषयांवरती गप्पा रंगलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर एका टप्प्यावरती प्रपंचाचा विषय आलेला आहे. गजानन महाराज नरसिंगजींना म्हणतात की तू प्रपंच केलास आणि मी योग केला, तर तू जरी प्रपंच केलास तरी तो योग्य पद्धतीने केलास, तो तू त्याच्यामध्ये अडकून राहिला नाहीस. आणि योग्याने योग जरी केला तरी त्याच्यामध्ये अडकून राहून चालणार नाही. अलिप्तता ठेवती यायला पाहिजे. सृष्टीचं तत्व जर एखाद्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याचे 3 मार्ग येथे सांगितलेले आहेत: कर्म, भक्ती आणि योग. याचं बाह्यरूप जरी वेगळं असलं, या ठिकाणी अध्यायात आपण बघितलं की या तिन्हीचं बाह्यरूप जरी वेगळं आहे तरी त्याचं फळ हे एकसारखंच आहे. पण या तिन्ही गोष्टी तुम्ही करत असाल, म्हणजे कर्म करत असाल, भक्ती करत असाल, योग करत असाल, या तिन्ही गोष्टी करताना तुम्हाला त्यातून अलिप्त राहता आलं पाहिजे. भोगाची भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुमची मनःशांती निघून जाईल. तुमचं शारीरिक सुख जे आहे, तब्येत जी आहे ती बिघडायला लागेल. मनःशांती तुम्हाला लाभणार नाही. तर ज्याप्रमाणे इथे कमळाचं उदाहरण दिलेलं आहे, जसं कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं तर कमळाचं पान हे फुलापासून नेहमी अलिप्त राहतं, पण ते फुलाला आधार देत असतं. फूल फुलण्यासाठी पानाचा देखील तितकाच महत्त्वाचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. तर तसं जमलं पाहिजे. प्रपंच करताना प्रपंचातले सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना त्यातून अलिप्त राहिलं पाहिजे. मला प्रपंचातून काय मिळेल, मला कसं सुख मिळेल, मला कुठल्या कुठल्या प्रकारे सुख मिळेल, या मोहामध्ये न अडकता आपण परमेश्वराची देखील आठवण ठेवली पाहिजे. आपण अलिप्तवाद हा स्वीकारला पाहिजे, तरच आपण प्रपंचाचा व्यवस्थितरित्या आनंद घेऊ शकू. नाहीतर मग सगळीकडे किंवा प्रपंच असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे कुठलं आपण कर्म करतो आहोत त्याच्या जर आपण फायद्याच्या मागे पळायला लागलो तर आपल्याला सुख समाधान मिळणार नाही. कायम आपण असंतोषामध्ये राहणार. सुखाची झोप देखील आपल्याला येणार नाही. त्यामुळे
कर्म करा, भक्ती करा किंवा योग करा, तेव्हा तुम्ही उपभोग घेण्यापासून अलिप्त राहा, तरच तुम्हाला सृष्टीचं तत्व हे जाणवेल आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर नरसिंगजी आणि गजानन महाराज यांच्यामध्ये दांभिक व्यक्तींवरती सुद्धा चर्चा झालेली आहे. गजानन महाराज सांगतात की दांभिकांचा काहीही उपयोग नाही. खरे संत महात्मे जे आहेत त्यांना कुठलेही श्रोता स्वतःहून गोळा करायची गरज नसते. दांभिक लोक देखील हुशार असतात, ते विद्वान असतात, ते कवी असतात, त्यांना अनेक गुण त्यांच्यामध्ये असतात, पण ते मुलामा दिलेल्या सोन्याच्या वस्तूसारखे आहे. नुसतं दिसायला सोनं आहे, पण प्रत्यक्षात सोन्याचे गुणधर्म त्यांच्यामध्ये नसतात. त्यामुळे खरे संत महात्मा कोण, खरी चांगली व्यक्ती कोण आणि दांभिक कोण, की मी फार हुशार आहे, मला सगळं समजतं, मी सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे आणि मी समाज कल्याणाचं काम करतो आहे, असं नुसतं आभास करणारे लोक कोण आणि खरे समाजासाठी करणारे, खरे समाजाला वाहून घेतलेले लोक कोण, खरे संन्यासी कोण, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा अनेक गोष्टी सुकर होतील आणि आपण योग्य व्यक्तींची भक्ती करू, योग्य शक्तीची भक्ती करू. तर तेव्हा दांभिक आणि संत यांच्यामधला फरक हा कायम समजून घ्यायला हवा. अध्यायाच्या अंतिम भागात आपण बघितली व्रजभूषण यांची कथा. यामध्ये आपण बघितलं की व्रजभूषण हे अत्यंत विद्वान आहेत, ते सूर्याचे निस्सिम भक्त आहेत, रोज मनापासून सूर्याची ते भक्ती करत आहेत. तर गजानन महाराज जेव्हा त्या ठिकाणी गेलेले आहेत तेव्हा ते व्रजभूषणांना त्यांच्या तपश्चर्येचं फळ द्यायचं ठरवतात आणि त्यानुसार ते चंद्रभागेच्या तीरी जाऊन बसतात. व्रजभूषण जेव्हा अर्घ्य देण्यासाठी सूर्यासमोर उभा राहतात तेव्हा ते साक्षात गजानन महाराजांना बघतात आणि त्यांना असं जाणवतं की ज्या नभातील सूर्याची मी इतके दिवस पूजा करतो आहे तो तेजस्वी तेजपुंज सूर्य आज माझ्या समोर अवतरला आहे. आणि ते तसंच सगळं साहित्य घेतात आणि गजानन महाराजांच्या समोर जाऊन अर्घ्य देतात, त्यांची आरती करतात आणि अत्यंत सुखावतात. आणि त्यांना वाटतं की इतके दिवस मी जी तपश्चर्या करत होतो त्याचं सार्थक झालं. गजानन महाराज सुद्धा खूप आनंदतात आणि त्यांना कवटाळतात, आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद देताना सांगतात की मी कायम तुझ्यासोबत आहे, माझे आशीर्वाद तुझ्या कायम सोबत आहेत, पण तू हे जे तुझं कार्य आहे, तू लोकांना ज्ञानदानाचे जे कार्य करतो आहेस, तू ही जी सूर्याची निस्सिम भक्ती करतो आहेस, तर तुझी कर्म आणि भक्ती हे दोन्ही असंच चालू ठेव. त्यातलं सातत्य, त्यातलं मनापासून तुझं करणं हे कायम चालू ठेव. तुला तुझ्या तपश्चर्येचं फळ मिळालं म्हणून हे सगळं सोडून देऊ नकोस. ही तुझी खूप चांगली गोष्ट आहे. कारण होतं असं, जेव्हा एखादी व्यक्ती कुठल्या तरी गोष्टीसाठी देवाची श्रद्धा करत असते, काहीतरी मागणं मागत असते, तर ती गोष्ट इच्छित गोष्ट साध्य झाली तर आपण श्रद्धा भक्ती जे काही आहे, उपवास तपास जे काही केलेले आहेत ते सोडून दिले जातात. आणि बऱ्याचदा असंच होत असतं की काहीतरी हवं असतं म्हणून देवभक्ती केली जाते, तर हे योग्य नाही. तुम्ही काहीतरी देवाकडून हवं आहे ते मिळवण्यासाठी मी भक्ती करेन, मग तुला मी हे देईन ते देईन, देवाला ते नको आहे. देवाला तुमची मनापासूनची भक्ती हवी आहे, तुमची इच्छाशक्ती देव तपासत असतो असं आपण म्हणूया. तुमची इच्छाशक्तीला देव फळ देत असतो. आणि त्यामुळे काहीतरी आशा ठेवून तुम्ही देवाची किंवा व्यक्तीची ज्याची कुणाची तुम्ही भक्ती करत आहात, आराधना करत आहात, तर ती मनापासून करा. जसं व्रजभूषण हे कुठल्याही फळाची अपेक्षा करत नव्हते, ते त्यांची आराधना सूर्याची त्यांची चालू होती, देवभक्ती चालू होती, पण त्यांना त्याचं फळ जरूर मिळालं. तसं तुम्ही सुद्धा कुठल्या व्यक्ती पूजा करत असाल किंवा देवपूजा करत असाल, कुठल्या शक्तीला मानत असाल, तर ते कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करा. जेव्हा अपेक्षा न करता कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, पण जेव्हा त्याचे फळ मिळेल तेव्हा त्या गोष्टी करणं सोडून देऊ नका. आणि त्याचबरोबर तुमचं जे चांगलं कर्म आहे, आपण चांगलं केलं तर आपल्यासोबत चांगलंच होणार, अगदी बरोबर आहे. पण चांगलं होण्यासाठी मी चांगलं करेन आणि चांगलं झाल्यानंतर सगळं सोडून देईन आणि काहीतरी भलत्याच गोष्टी करेन, तर ते योग्य नाही. सत्कर्म हे कायम केलं पाहिजे. सद्भक्ती ही योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केली पाहिजे. दोन्हीचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, आजच्या 6व्या अध्यायाची कथा आणि त्याचे निरूपण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी आणि नवनवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी आनंदी आनंदला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया आनंदी आनंदच्या तसेच आनंद तरंगाच्या पुढच्या भागात एका नव्या विषयासह किंवा नव्या ठिकाणासह. तोपर्यंत नमस्कार.